नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे भूगोल। यामध्ये आपण वृष्टी या घटकाचा तिसरा भाग अभ्यासत आहोत। यापूर्वी आपण 2 भाग या वृष्टीच्या संदर्भात पाहिलेले आहेत, अभ्यासलेले आहेत। आता तिसऱ्या भागामध्ये आपण माहिती घेत असताना आपण पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये काय काय अभ्यासलेलं होतं, तर त्यामध्ये वृष्टी, हिमनग, गारा, त्यानंतर समकेंद्री थर, त्याचबरोबर एक आपण प्रयोग अभ्यासलेला होता बर्नीचा, आणि पाऊस पर्जन्य यामध्ये आरोह किंवा अभिसरण पाऊस आणि प्रतिरोध प्रकारचा पाऊस, या त्याचबरोबर आवर्त पाऊस, अशा या घटकांचा अभ्यास मागच्या तासिकेला केलेला आहे। आता इथे आवर्त पाऊस जो आहे, हा आवर्त पाऊस म्हणजे काय, तर आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते। या रचनेस आवर्त असं म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे इथे काय झालेलं आहे की एखाद्या ठिकाणी हवेचा जो काही दाब असतो तो आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होतो आणि त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते। जसं इथे हवेचा दाब बघा असा दाखवला गेलेला आहे आणि एक हवेची एक विशिष्ट प्रकारची अशी रचना तयार झालेली आहे आणि याला आवर्त असं म्हटलेलं आहे। इथे सुद्धा बघा, इथे हवेच्या दाबाचं हे चित्र तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे। मग आता हे जे आवर्त पावसाचा भाग आहे, या आवर्ताच्या केंद्र भागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा काय होते, चक्राकार पद्धतीने येऊ लागते, अशी चक्राकार पद्धतीने, आणि केंद्र भागातील हवा वर जाऊ लागते। मग ती अशी हवा वरती जाऊ लागते। त्यावेळेला ही हवा ज्यावेळेला उंच जाते, उंचावर जेव्हा हवा जाते तेव्हा काय होतं, तेव्हा त्या हवेचं तापमान जे असतं ते कमी होत असतं आणि त्या ठिकाणी हवेतील बाष्पाचं काय होतं, सांद्रीभवन होतं आणि मग पाऊस पडत असतो। आता इथे आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो, म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे हे जे पावसाचा जो काही भाग आहे तो ज्या प्रदेशावरून हे जात असतं त्या ठिकाणी हा पाऊस पडत असतो। आवर्त पाऊस हा समशीतोष्ण कटिबंधामध्ये जास्त प्रमाणामध्ये पडतो आणि त्याचं जे काही क्षेत्र आहे हे क्षेत्र विस्तीर्ण अशा प्रकारचं क्षेत्र असतं। आता हा जो आवर्त पाऊस आहे, हा पाऊस वादळी स्वरूपामध्ये सुद्धा असतो, परंतु त्याच वेळेला हा उष्ण कटिबंधात पडणारा आवर्त पाऊस हा मर्यादित क्षेत्रावर ज्यावेळेला पडतो त्या ठिकाणी तो वादळी स्वरूपामध्ये असतो। आता इथे प्रतिरोध प्रकारचा एक पर्जन्याचा भाग आहे। आता हा प्रतिरोध प्रकारचा जो काही पर्जन्य आहे जगामध्ये सर्व भागामध्ये हा पडत असतो। त्याचबरोबर हा आरोह पर्जन्य मात्र हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे, म्हणजे प्रदेशानुसार पडत असतो आणि आरोह पर्जन्यामध्ये बरीचशी निश्चितता आहे।
परंतु प्रतिरोध प्रकारचा जो काही पर्जन्य आहे, हा प्रतिरोध आणि आवर्त पर्जन्य यांच्यामध्ये निश्चितता कमी असते. म्हणजे प्रतिरोध आणि आवर्त यांच्यामध्ये की निश्चितता ती कमी आहे. त्यामुळे हा जो पाऊस आहे, हा पाऊस ज्या ठिकाणी पडत असतो त्या ठिकाणी हे जे काही पर्जन्य क्षेत्र आहे, त्या पर्जन्य क्षेत्रामध्ये काही वेळेला अतिवृष्टी होत असते, तर काही वेळेला पूर येतात, काही वेळेला अवर्षणसारखी आपत्ती येत असते. म्हणजे अशा प्रकारचा हा पाऊस आहे. त्याचबरोबर आवर्त जे आहे, हे आवर्त ज्या प्रदेशावरून जातात त्या ठिकाणीच हा पाऊस पडत असतो. आणि एकंदरीत पूर्ण जगाचा जरी आपण नकाशा पाहिला तरी या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने हा पाऊस पडताना दिसेल. म्हणजे इथे प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य हा जगामध्ये सर्वात जास्त ठिकाणी पडतो, परंतु आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा आहे, हे मागाशी सांगितलेलं होतं. आणि त्याचबरोबर विषुववृत्ती जो काही भाग आहे, त्या विषुववृत्ती भागामध्ये आरोह पर्जन्यामध्ये बरीचशी निश्चितता असते, परंतु प्रतिरोध आणि आवर्त पर्जन्यामध्ये निश्चितता कमी असते. आणि यामुळेच अतिवृष्टी, पूर आणि अवर्षणासारखी परिस्थिती निर्माण होत असते, आपत्ती येऊ शकते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे चित्र दाखवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर जगाच्या नकाशामध्ये सुद्धा या आवर्त पावसाचा जो जो काही भाग आहे तो दाखवला गेलेला आहे. जसं या ठिकाणी हे जे काही पाऊस पडतो, या ठिकाणचं जर आपण मिलीमीटरचं पावसाचं जे काही प्रमाण आहे, हा 1000पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडतो ह्या भागामध्ये. नंतर 500 ते 1000 मिलीमीटरचा जो काही पाऊस आहे, त्याचा रंग जर आपण पाहिला तर हा रंग हा दिसतो इथे. हा जो रंग आहे लाईट ब्ल्यू, तो 500 ते 1000चा पट्टा आहे. आणि 500पेक्षा कमी जो आहे तो डार्क ब्ल्यू आहे. अशा पद्धतीने वार्षिक सरासरी पर्जन्य जगाचं जगाच्या या नकाशामध्ये दाखवलं गेलेलं आहे. आणि एकंदरीत हा जो पाऊस आहे तो संपूर्ण जगामध्ये असतो असं सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर इथे काही प्रश्न सुद्धा या संदर्भात दिलेले या नकाशावरून. आता पहिला प्रश्न काय सांगतो की कोणत्या प्रदेशात पावसाचं प्रमाण जास्त आहे. मागाशी तुम्हाला जो नकाशा दाखवलेला होता त्या नकाशावरून या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. तर उष्णकटिबंधीय जो काही भाग आहे, त्या उष्णकटिबंधीय भागामध्ये या पावसाचं प्रमाण हे जास्त आहे, हे एकंदरीत आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. नंतर पुढचा आहे, भारतीय द्वीपकल्पाच्या मध्य भागात पाऊस कमी असण्याचं कारण काय. तर इथे भारतीय द्वीपकल्पाचा जो काही मध्य भाग आहे, हा दोन्ही किनारपट्ट्यांपासून काय आहे, दूर आहे. आणि दूर आणि आत खंडांतर्गत भाग असल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो, हे त्याचं मुख्य कारण आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, भारतीय द्वीपकल्पाचा मध्यभाग हा दोन्ही किनारपट्ट्यांपासून कसा आहे, दूर आहे. आणि आतमध्ये खंडांतर्गत भाग आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असतं. पुढचा प्रश्न काय सांगतोय की विषुववृत्ताजवळ असून देखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी असण्याचं कारण काय असेल. विषुववृत्ताजवळ असून देखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी असण्याचं कारण काय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विषुववृत्ताजवळ जशी अभिसरणाची क्रिया घडते तशी या भागामध्ये होत नाही. म्हणजेच विषुववृत्ताजवळ ही अभिसरणाची क्रिया घडते, परंतु मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी असण्याचं कारण म्हणजेच त्या ठिकाणी अभिसरणाची क्रिया अशी घडत नाही की जशी विषुववृत्ताजवळ घडते तशी, आणि म्हणून त्या ठिकाणी पाऊस कमी असतो. पुढचा प्रश्न आहे
युरोप खंडाच्या पश्चिम भागात होणाऱ्या जास्त पावसाचे प्रमाण पूर्वेकडे कशामुळे कमी होत असेल? युरोप खंडाच्या पश्चिम भागात होणाऱ्या जास्त पावसाचे प्रमाण पूर्वेकडे कशामुळे कमी होत असेल? तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल की कारण हा जो भाग आहे हा पर्वतीय प्रदेशाच्या पूर्वेकडे आहे. युरोप खंडाच्या पश्चिम भागात होणाऱ्या जास्त पावसाचं प्रमाण पूर्वेकडे कशामुळे कमी होत असेल? तर युरोप खंडाच्या पश्चिम जो काही भाग आहे त्या ठिकाणचा जो काही म्हणजे सांगितला गेलेला आहे तर हा पर्वतीय प्रदेश आहे आणि या पर्वतीय प्रदेशाच्या पूर्वेकडे असल्यामुळे त्या ठिकाणी हे पावसाचं प्रमाण कमी होत गेलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या भागामध्ये पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचे प्रमाण कशामुळे जास्त असेल? ऑस्ट्रेलिया खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचे प्रमाण कशामुळे जास्त असेल? तर त्या ठिकाणी जे काही व्यापारी वारे असतात ते व्यापारी वारे त्या ठिकाणी येत असतात आणि व्यापारी वाऱ्याच्या प्रभावामुळेच त्या ठिकाणी पाऊस हा जास्त पडतो. तर अशा पद्धतीने हे काही प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये दिले होते. आता आणखी एक प्रश्न सांगितला गेला की जास्त पावसाचे प्रदेश उष्णकटिबंधातच मोठ्या प्रमाणावर का आहेत? असा एक प्रश्न विचार करण्यासाठी तुम्हाला सांगितलंय. आता तुम्ही विचार करू शकता. आम्ही याच्यावर एक थोडंसं सांगितले गेले की उष्णकटिबंधातच मोठ्या प्रमाणावर आवर्त पाऊस पडतो आणि तेथील आवर्ताचे क्षेत्र कसं असतं, मर्यादित आहे आणि पडणारा पाऊस हा वादळी स्वरूपाचा असतो आणि म्हणून उष्णकटिबंधात मोठ्या प्रमाणावर जास्त पावसाचं प्रमाण असतं कारण त्या ठिकाणी आवर्त पाऊस असतो. हे आपण आवर्त पाऊस म्हणजे काय ते पाहिलेलेच. जसं आवर्त पाऊस काय असतो की एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होतो आणि त्यातून हवेची विशिष्ट रचना होत असते, त्याला आपण आवर्त म्हणत असतो. परंतु ह्या आवर्ताच्या केंद्राकडे म्हणजे केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा कशी होती, चक्राकार पद्धतीने वर येऊ लागते आणि त्या ठिकाणी केंद्रातील हवा ही जेव्हा वर जाते आणि तिथे जेव्हा ती उंच जाते तेव्हा त्या ठिकाणी तापमान कमी होतं आणि बाष्पाचं सांद्रीभवन होत असतं आणि पाऊस पडत असतो. परंतु म्हणजे हा जो पाऊस असतो त्याचं जे क्षेत्र आहे हा मर्यादित क्षेत्र असतं, परंतु तो कसा असतो, वादळी स्वरूपाचा असतो. आणखीन येथे काय सांगितलं की वातावरणातील बाष्पाचं प्रमाण, हवेचा दाब आणि तापमान हे घटक प्रदेशातील पावसाच्या प्रमाणावर परिणाम करतात. प्रदेशाची भूरचना, अक्षवृत्तीय स्थान यांचाही परिणाम पावसावर होत असतो. म्हणजे अगदी बरोबर आहे की वातावरणातील बाष्पाचं प्रमाण, हवेचा दाब आणि तापमान हे घटक प्रदेशातील पावसाच्या प्रमाणावर परिणाम करत असतात. आता प्रदेशाची भूरचना आणि अक्षवृत्तीय स्थान यांचाही परिणाम पावसावर होत असतो. म्हणजे त्या प्रदेशाची भूरचना कशी आहे, त्या प्रदेशाचं अक्षवृत्तीय रेखावृत्तीय स्थान किती आहे याचाही परिणाम या पावसावर होत असतो. आणखी तुम्हाला काय माहिती आहे? आता हे काय माहिती आहे तर या ठिकाणी असं सांगितलं गेलं की 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी? आणि दुसरा प्रश्न, हिमवर्षाव कसा मोजतात? आपण पर्जन्यमापक हा भाग पाहतोयच, परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी जे आपल्या पुस्तकात दिले ते त्याचं स्पष्टीकरण करतोय की 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी? तर जमिनीवर पडणाऱ्या 1 मिलीमीटर पावसाच्या पाण्याचा थर ज्याचे पाणी वाहून जाऊ न देता जमिनीतच म्हणजे जमिनीत मुरू न देता व बाष्पीभवनही होऊ न देता साठवले तर किती पाणी जमा होईल? हे आपण एक उदाहरण इथे दिले की उदाहरणार्थ 1 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. आता 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जसा असा 1 मिलीमीटर पाऊस पडला
तर त्यापासून 10 लाख लिटर पाणी उपलब्ध होत असतं. 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जर 1 मिलीमीटर जर पाऊस पडला तर त्यापासून 10 लाख लिटर पाणी उपलब्ध होत असतं. म्हणजे अशा पद्धतीने हे 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी, तर 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर 1 मिलीमीटर जर पाऊस पडला तर त्याचं प्रमाण हे 10 लाख लिटर पाणी एवढं असतं. दुसरा प्रश्न काय सांगितला की हिमवर्षाव कसा मोजतात. आता हिमवर्षाव देखील पर्जन्यमापकाच्या साहाय्यानेच मोजता येतो आणि त्यासाठी हिमकणांनी भरलेले भांडे हिमकण वितळण्यापुरते काळजीपूर्वक गरम करतात आणि त्यापासून मिळालेले पाणी आपल्याला मोजावं लागतं. आता इथे 120 मिलीमीटरचा बर्फाचा थर हा 10 मिलीमीटर पर्जन्यासम असतो. म्हणजे 120 मिलीमीटर बर्फाचा जो काही थर असतो हा 10 मिलीमीटर पर्जन्यासम म्हणजे पावसाच्या समान असतो, असं हे इथे या हिमवर्षाच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता आपल्याला इथे पर्जन्यमापकाच्या संदर्भात आपण माहिती घेतोय. तत्पूर्वी तुम्हाला त्या 2 प्रश्नांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आता इथे पर्जन्यमापक जे आहे बघा, इथे जसं इथे हा एक चबुतरा असतो आणि त्यावरती अशा पद्धतीने ही रचना केली असते. इथे बाटली असते, ते इथे नरसाळं असतं आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा येतं पाणी आता इथून येत असतं. आणि त्यानंतर इथे पर्जन्यमापक आहे मोजण्याचं, हे चित्र मोजपात्र दाखवलं गेलेलं आहे. आता पर्जन्यमापक म्हणजे पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास पर्जन्यमापक असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे हे पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी हे पर्जन्यमापक वापरलं जातं. आणि त्या ठिकाणी हे पर्जन्यमापकासाठी जे काही नरसळ वापरलेलं असतं त्यासाठी त्याला विशिष्ट अशा प्रकारचा व्यास असतो. त्याचबरोबर या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचं पाणी पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत जमा होत असतं. इथे बाटली असते आणि या बाटलीमध्ये पाणी जमा होत असतं आणि हे जमा झालेलं पाणी मोजपात्राच्या साह्याने मोजलं जातं. हे जे मोजपात्र आहे ना याच्या साह्याने मोजलं जातं. त्यामुळे जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर 3 तासांनी नोंद घेतली जाते. म्हणजे ज्या पाऊस जास्त पडतो अशा ठिकाणी दर 3 तासांनी या पावसाची नोंद सुद्धा घेतली जाते आणि या मोजपात्रावर मिलीमीटरच्या खुणा असतात. ह्या ज्या खुणा आहेत त्या मिलीमीटरच्या खुणा आहेत. म्हणजेच पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक हे शेवटी उघड्या जमिनीवर म्हणजेच 30 सेंटीमीटर उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावर ठेवतात. म्हणजे या ठिकाणी 30 सेंटीमीटरचा एक चौथरा बांधलेला असतो आणि त्यावर हे ठेवलेलं असतं. आणि त्यामुळे काय होतं की जेव्हा ते पावसाचं पाणी त्या ठिकाणी जमा होतं त्यावेळेला ते पाणी मोजलं जातं. परंतु पावसाचं पाणी कोणतीही बाधा न येता त्या ठिकाणी जमा करता येणं ही आवश्यक बाब आहे. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये अशा पद्धतीने त्याची रचना ही केलेली असते. त्यानंतर एक पुढचा मुद्दा येतो म्हणजे कसा की धुके, दव आणि दहीवर. धुके, दव आणि दहीवर 3 मुद्दे आहेत इथे. एक पहिला आहे धुके, दुसरा आहे दव आणि तिसरा आहे दहीवर. आता आपल्याला हे जे धुके, दव आणि दहीवर जे आहे ते वातावरणातील बाष्पाचं सांद्रीभवन अथवा घनीभवन ज्यावेळेला भूपृष्ठालगत होत असतं आणि तेव्हाच त्या ठिकाणी धुके, दव आणि दहीवर हे आपल्याला पाहायला मिळत असतं. आपण बऱ्याचदा बाहेर सकाळच्या वेळेला जर फिरायला जात असेल तर आपल्याला पावसाळ्यातही अशा प्रकारचं धुकं दिसतं आणि थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारचं धुकं हे आपल्याला दिसतं. आता थंडीच्या दिवसात तर आपल्याला ज्या ठिकाणी हिरवं गवत वगैरे असतं त्या ठिकाणी त्या गवतावर पाण्याचे थेंबसुद्धा आपल्याला दिसून येतात. जर तुम्ही पाहिलं नसेल तर थंडीच्या दिवसात तो अनुभव घेऊ शकता. म्हणजे एकंदरीत भूपृष्ठालगतच्या हवेच्या थराचे तापमान कमी होते आणि तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचं त्या ठिकाणी सांद्रीभवन होतं. या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावर त्या ठिकाणी धुकं तयार होतं. म्हणजे धुकं कसं पद्धतीने तयार होतं त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे की भूपृष्ठाच्या लगतची जी काही हवा असते
त्या हवेच्या थरांचं जेव्हा तापमान कमी होत असतं तेव्हा ती काय होते, भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचं त्या ठिकाणी मग सांद्रीभवन होत असतं आणि या क्रियेमध्ये बाष्पाचे सूक्ष्म कण हे जलकणामध्ये त्याचं रूपांतर होत असतं आणि हे जलकण वातावरणामध्ये तरंगायला लागतात. त्यावेळेला आपण म्हणतो की आता धुकं आज दिसतंय बघा. म्हणजे जलकणांची ज्यावेळेला हवेतील घनता वाढते तेव्हा त्या ठिकाणी धुकं तयार होत असतं. आता इथे आणखी काय सांगितलं की भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क शेवटी अतिथंड वस्तूशी ज्यावेळेला येतो त्यावेळेला हवेतील बाष्पाचं त्या ठिकाणी सांद्रीभवन होतं. हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन कसं होतं की बाष्पयुक्त हवेचा संपर्क आल्यामुळे त्या ठिकाणी अतिथंड वस्तूशी तेव्हा त्या ठिकाणी बाष्पाचं सांद्रीभवन होत असतं. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते आणि असे जलबिंदू शेवटी थंड वस्तूच्या भूपृष्ठावर चिकटतात. यालाच दवबिंदू असं म्हणतात. म्हणजे जे काही जलबिंदू असतात त्याचं ते हे म्हणजे तेच बाष्पाचे सूक्ष्म अशा प्रकारचे जलबिंदू असतात, थेंब असतात पाण्याचे आणि अशा प्रकारचे जलबिंदू हे थंड पृष्ठभागावर ज्यावेळेला चिकटतात त्याला दवबिंदू म्हणतात. आता असं इथे एक दवबिंदू म्हणता येणार नाही त्याला, पण ह्या बाष्पाच्या स्वरूपामध्ये जर आपण समजा एखादं गरम पाणी असेल किंवा आपली भाजी असेल आणि त्याच्यावर झाकण जर ठेवलं असेल किंवा भात जरी असेल आणि जेव्हा त्याला ते त्याच्यावरच राहून आपण जर ठेवलं तर एक 5-10 मिनिटांनी म्हणजे तो भात शिजलेला आहे. मग ते जर झाकण काढून पाहिलं तर आपण त्याला खाली पाण्याचे थेंब आपल्याला पडताना दिसतील. म्हणजे एक प्रकारची ती काही बाष्पाची जी काही थेंब आहे कारण आणि नंतर मग त्याला काय होते त्या झाकणाला जेव्हा थंड हवा लागते ती जेव्हा झाकण थंड होऊ लागतं तेव्हा ते बाष्पाचे जे काही कण असतात म्हणजे पाण्याचे थेंब असतात बाष्पयुक्त थेंब ते खाली पडत असतात. म्हणजे असाच प्रकार हा दवबिंदूचा सुद्धा असतो. आता हवेचं तापमान 0°C कमी जेव्हा होतं त्या वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात आणि या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असं म्हणतात. म्हणजे दहिवर जे आहे हा वेगळा प्रकार आहे कसा की 0°C त्या ठिकाणचं तापमान कमी होत असतं आणि त्यावेळेला ही पाण्याचे थेंब म्हणजे त्या ठिकाणी चिकटतात म्हणजे दवबिंदू मग ते गोठतात आणि गोठलेल्या दवबिंदूंना शेवटी दहिवर असं म्हणतात. तर अशा पद्धतीने धुके, दहिवर याबाबतची आपण ही माहिती घेतली आहे. आता इथे आपण वृष्टी हा जो घटक घेत आहोत या वृष्टीचे काही परिणाम झालेले आहेत. काय परिणाम होतात की अतिवृष्टीमुळे पृथ्वीवर सर्वत्र जल म्हणजे पाणी उपलब्ध होत असते. म्हणजेच वृष्टी हा पृथ्वीवर पाण्याचा एकमेव स्रोत आहे. त्यानंतर अतिवृष्टी तसेच कमी वृष्टी झाली तर ती हानिकारक असते आणि अतिवृष्टीमुळे महापूर येत असतात. म्हणजेच त्या ठिकाणी ओला दुष्काळ सुद्धा पडत असतो. त्याचबरोबर कमी वृष्टीमुळे अवर्षण म्हणजेच कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण होत असते आणि त्यामुळे अन्नधान्याची कमतरता जाणवते. शेतकऱ्यांची स्थिती हालाखीची होत असते. याशिवाय अन्नधान्याची आयात करावी लागते आणि या सर्वांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड अशा पद्धतीने ताण पडत असतो. भारताची जी काही अर्थव्यवस्था ही कशी आहे, कृषीप्रधान आहे. म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्या अर्थव्यवस्थेचा ती अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्याचबरोबर अतिशय दाट धुक्यामुळे रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग याचाही यावर सुद्धा विपरीत परिणाम होत असतो. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतातील जी काही पिकं आहेत त्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होत असतं. तर अशा पद्धतीने परंतु इथे काही मात्र जसं जे काही दव असतात जास्त प्रमाणामध्ये त्रासदायक असतात, धोकादायक असतात, परंतु काही दव मात्र काही पिकांसाठी मात्र उपयुक्त ठरत असतात. तर अशा पद्धतीने हा इथे एक भाग आहे. त्याचबरोबर आता हे वृष्टीचे विविध परिणाम जेव्हा आपण पाहतो त्याच वेळेला कधी कधी एक वेगळ्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडत असतो की जसं त्याला आम्ल पाऊस असं म्हटलं गेलेलं आहे. आता हा जो आम्ल पाऊस असतो हा पाऊस बऱ्याचदा जे काही इंडस्ट्रियल एरिया असतात
जे काही कंपन्या असतात रासायनिक कंपन्या, या रासायनिक कंपन्यांच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडत असतो. का पडत असतो तो? तर त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या काही कंपन्या असतात त्या कंपन्यातून जो काही वायू धुरड्या वाटे जे काही वायू सोडले जातात, त्या वायूची हवेतील बाष्पाबरोबर रासायनिक क्रिया होत असते आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारची आम्ल तयार होत असतात. जसं नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, अशा प्रकारचे आम्ल जेव्हा तयार होतात त्यावेळेला पावसाच्या पाण्यात विरघळलेली आम्ल ही पावसासोबत काय होतात, खाली पडत असतात आणि या आम्लासह पडणाऱ्या पावसाला आम्लजन्य पर्जन्य असं म्हणतात. तर अशा प्रकारचा जो काही पाऊस असतो हा पाऊस सजीव आणि निर्जीव यांच्यासाठी हानिकारक असतो. हा आम्लयुक्त जो काही पाऊस आहे हा सजीव आणि निर्जीव या दोघांनाही त्रासदायक असतो, हानिकारक असतो. इथे सुद्धा तुमच्या समोर अशा पद्धतीने एक चित्र दाखवलं गेले बघा, पाहू शकता तुम्ही हे चित्र, की ॲसिड रेन ज्याला आपण म्हणतो, तो हा ॲसिड रेन या ठिकाणी दाखवला गेला. की इथे बघा या कारखान्यातून हा जो धूर बाहेर जातोय बघा, धूर बाहेर चाललेला आहे कारखान्यातून, ते त्याचं रूपांतर ढगात झालेलं आहे आणि मग पुढे तो पावसाच्या स्वरूपामध्ये खाली पडतोय. आणि इथे जी काही झाडं आहे त्या झाडांना सुद्धा त्याचा धोका निर्माण झालेला आहे. परत ते पाणी इकडे नदी क्षेत्रामध्ये किंवा असं बाहेर येतं आहे. म्हणजे हे जे दिसतंय ना, हे दूषित पाणी आहे. म्हणजे अशा प्रकारे हा एक आम्लयुक्त पावसामुळे हा सगळा दूषितपणा निर्माण होत असतो. इथे सुद्धा हा तोच पाऊस दाखवला गेलेला ॲसिड पाऊस पहा. स्मोक फॅक्टरी आहे, डे केअर सेंटर आहे, हे सगळे ॲसिड रेनचे परिणाम असतात. काय कशा पद्धतीने हा पाऊस पडतो ते दाखवलं गेलेलं आहे. मग आता तुम्हाला इथे काही प्रश्न दिलेत, ते प्रश्न बघा काय आहेत. संज्ञा स्पष्ट करा. एक आहे वृष्टी, 2 आहे संप्लवन, 3 आहे गारपीट, 4 आहे आम्ल पाऊस आणि 5 आहे दहिवर, 6 आहे आवर्त पाऊस. या सगळ्यांच्या संज्ञा स्पष्ट करायच्या आहेत, त्याची थोडक्यात माहितीसुद्धा लिहायची आहेत. तर अशा प्रकारे आपण वृष्टी या घटकाबद्दल बरीचशी माहिती घेतलेली आहे. तुम्हालाही अधिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या पुस्तकाचा संदर्भ घेऊ शकता, परंतु ह्या संज्ञा मात्र तुम्ही त्यांची उत्तरं लिहा. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.